जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाची बातमी. शरद पवारांनी चाल फिरवली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणामध्ये असलेले काटे दूर फेकले. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यावर मोठी कारवाईची शक्यता. नेमकं काय झालंय? पक्षातून या चारही मोठ्या नेत्यांना हकालपट्टी करण्याची गरज का भासली? नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांची मोठी चाल. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण आणि पक्षात मोठी उलथापालथ. राज्याच्या राजकारणात अचानक मोठा भूकंप झाल्याची चर्चा जोरदारपणे सुरू झालेली आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राज्यातील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि त्याचा फायदा घेत शरद पवार यांनी एक मोठा राजकीय डाव टाकल्याची चर्चा रंगलेली आहे. जी राष्ट्रवादी भाजपाच्या पायाखाली जाण्याची तयारी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी केली होती, त्यामध्ये शरद पवारांनी आडकाठी करून दोन्ही राष्ट्रवादी वाचवण्याची जी काही कौशल्य असलेले शरद पवार मानले जातात, त्यांनी एक मोठी खेळी केली आहे. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत पक्षाची सूत्रे पुन्हा एकदा शरद पवारांच्या हातात मजबूत येणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्रातील राजकारणातील गणितसुद्धा बदलल्याचं बोललं जात आहे. नेतृत्वाचा बदल आणि रणनीती. राजकीय तज्ज्ञांच्या मते अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट स्पष्ट दिसू लागले आहेत. एक गट जो शरद पवारांसोबत जाऊन त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा द्यायचा, तर दुसरा गट म्हणजे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा, जो भाजपाच्या पायाला जाऊन आपला वेगळा गट निर्माण करायचा. याच परिस्थितीत शरद पवारांनी पक्षाचे विलिनीकरण दोन्ही राष्ट्रवादीचं करण्याचा प्रस्ताव पुढे आणल्याची चर्चा रंगलेली आहे. विलिनीकरणाच्या चर्चेमुळे राज्यात अनेक राजकीय समीकरणं बदलली जाणार आहेत. भाजपाने राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदांचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक घेतलेल्या निर्णयामुळे भाजपाचा डाव उलटल्याचं बोललं जात आहे. अनेक नेत्यांनी या निर्णयाला राजकीय मास्टरस्ट्रोक असे सुद्धा संबोधले आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्याबाबत चर्चा पक्षात आहे की यांची जी काही शिस्तभंग यांच्यावर कारवाई करण्याची तयारी आता पवारांनी केलेली दिसत आहे. तसेच त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा निर्णयसुद्धा घेतल्याचं वृत्त समोर आलेलं आहे. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे का, अशी राजकीय निरीक्षकांची मते आहेत. ही कारवाई पक्षातील नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी करण्यात आली असावी असं काही कार्यकर्त्यांनी सांगितलं, तर काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं, तर या काहींनी उघड नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावरील या विषयावर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. भाजपचा डाव कसा फिरला ते आपण बघूया. राज्यातील बदलत्या परिस्थितीकडे पाहता एकूणच एक निष्कर्ष निघू शकतो की शरद पवार यांच्या जर हातात नेतृत्व दोन्ही राष्ट्रवादीचं आलं तर ते दीर्घकालीन राहू शकतं आणि शरद पवारांच्या अनुभवाचा फायदासुद्धा घेत पुन्हा पक्ष संघटित होऊन राज्यात राष्ट्रवादी एक नंबरवर येऊ शकते. एकूणच अजितदादा पवार यांच्या निधनानंतर घडलेल्या या घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाल्याचं चित्र रंगवलं आहे. शरद पवारांची रणनीती, भाजपचा बदललेला डाव आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत बदल या सर्व गोष्टीमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलेलं दिसतं. त्यामुळे आता येणाऱ्या ज्या काही निवडणूक आहेत त्यामध्ये सुद्धा शरद पवार आणि राष्ट्रवादीचे जे काही नेते आहेत त्या निवडणुका सर्व घड्याळ या चिन्हावरच लढतील असं दिसतं. त्यामुळे कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया लक्षात घेता राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते आहेत ते या घडामोडीमुळे मोठी हलचल दिसून येत आहे. काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला, तर काहींनी जुन्या नेत्यांच्या हकालपट्टीबाबत सुद्धा सांगितलं की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करण्याची मागणीसुद्धा काहींनी केली. यामुळे जिल्हा स्तरावर बैठका घेऊन पुढील रणनीती ठरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. राजकीय वातावरणात अचानक निर्माण झालेल्या या बदलामुळे इतर पक्षही सावधान झाले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांनी सुद्धा परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवल्याचं बोललं जात आहे. आता या परिस्थितीमध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणजे राष्ट्रवादीचं भवितव्य काय असणार.
विलिनीकरण झाल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात. आगामी निवडणुकांवरही त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते अशा मोठ्या निर्णयामुळे काही काळ अस्थिरता निर्माण होऊ शकते. मात्र दीर्घकालीन दृष्टीने पक्ष अधिक मजबूत होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आज सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये राज्यात राष्ट्रवादी 2 नंबरवर आली. शरद पवार आणि अजितदादा पवार यांचे जे काही खंदे समर्थक शिलेदार आहेत ते सर्व घड्याळ्या चिन्हावर सगळीकडे लढले. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आल्यावर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. आणि तसंच प्रकारे राष्ट्रवादी 3 नंबरवर होती, आता ती दोघे एकत्र आल्यामुळे 2 नंबरवर झाली. परंतु अनेक ठिकाणी दोघे वेगळे लढले त्यामुळे ते सध्या 2 नंबरवर आहेत. परंतु जर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर राष्ट्रवादी राज्यात 1 नंबरवर पुन्हा येऊ शकते आणि भाजपाला त्याचा मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात सुनेत्रा पवार तसेच जे काही पार्थ पवार असतील किंवा शरद पवार यांच्याकडून सुप्रिया सुळे यांच्या बैठका होऊन शेवटी काय निर्णय होतो याकडे सुद्धा सर्वच कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये अजितदादा यांचं निधन जे झालं त्यामधून कार्यकर्ते सुद्धा अजून बाहेर आलेले नसताना जे काही सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्याद्वारे जे काही सुनेत्राताई पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घाई गडबडीने घेतली त्यामुळे अनेक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील जनता नाराज आहे. परंतु जे काही राजकारण पडद्यामागून भाजपाने तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याद्वारे खेळलं होतं त्याला शरद पवारांनी खीळ बसवली असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याची सुद्धा जोरदार चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे शरद पवारांनी हा डाव टाकल्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी जी काही राष्ट्रवादी भाजपच्या दावणीला बांधण्याचा जो प्रयत्न केला होता तो हाणून पाडल्याची सुद्धा जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगलेली आहे. त्यामुळेच आता येणाऱ्या काळात ज्या काही महत्त्वाच्या निवडणुका येतील त्यामध्ये दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि शिलेदार हे घड्याळ चिन्हावर लढतील आणि भाजपपेक्षा जास्तीत जास्त जागा जिंकून पुन्हा एकदा राज्याच्या कानाकोपऱ्यात अजितदादा पवार यांचं स्वप्न म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा व्हावा असं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शरद पवारांसहित सगळेच नेते कामाला लागतील यात काही शंका नाही. त्यामुळेच आता येणाऱ्या काळात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा अनेकांनी केलेली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात शरद पवार आणि कुटुंबाची जी काही बैठक होईल त्यामध्ये हा निर्णय होतो का याकडे लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे शरद पवार हे लवकरच त्यांची हकालपट्टी करण्याची जी काही योजना मांडू शकतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊन त्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांची हकालपट्टी पक्षातून व्हावी का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.